एका छोट्या गावातील शांत पण स्वप्नाळू मुलगी होती. डोळ्यात खूप मोठी स्वप्न घेऊन ती वाढली होती. लहानपणापासून अभ्यासात चांगली पण मनानं खूप संवेदनशील. तिच्या घरात साधं वातावरण, वडील शेतकरी, आई घरकाम सांभाळणारी. घरातील परिस्थिती फारशी बरी नव्हती, पण मीरा नेहमी स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवायची. गावातल्या शाळेत ती नेहमी पहिल्या क्रमांकावर असायची. सगळे शिक्षक तिला खूप मानायचे, पण तिच्या मनात एक गुपित होतं. तिला गावाबाहेरचं जग बघायचं होतं. मोठ्या शहरात शिकवायचं होतं. 12वी संपल्यानंतर तिला शहरातल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं. आई-वडिलांनी कशीबशी परवानगी दिली. ती प्रथमच गाव सोडून मोठ्या शहरात आली. शहरात आल्यावर सुरुवातीला तिला खूप भीती वाटली. मोठमोठ्या इमारती, इंग्रजी बोलणारी मुलं, झगमगाट. पण थोड्याच दिवसात तिचं मन रमलं. तिच्या वर्गात नवीन मित्र-मैत्रिणी झाले. त्यात विशेष लक्ष वेधून घेतलं अजय नावाच्या मुलाने. अजय मोकळा, हुशार आणि नेहमी हसतमुख असायचा. मीरा आधी त्यांच्याशी जास्त बोलली नाही, पण हळूहळू त्यांची मैत्री घट्ट झाली. कॉलेजचं जीवन आता मीराला रुळायला लागलं होतं. सकाळी लेक्चर, दुपारी कॅन्टीनमध्ये मित्र-मैत्रिणींसोबत गप्पा, संध्याकाळी हॉस्टेलवर अभ्यास. गावातील साधीशा मुलगी आता शहरातल्या वातावरणात मिसळायला शिकली होती. अजयसोबत तिची मैत्री जास्त वाढली होती. कधी ग्रंथालयात एकत्र अभ्यास, कधी प्रॅक्टिकलमध्ये एकमेकांना मदत, कधी फक्त गप्पा. मीरा त्यांच्याशी मनमोकळं बोलू लागली. एकदा कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम ठरला. अजय नाटकात होता आणि मीरा गायन स्पर्धेत. पहिल्यांदाच इतक्या लोकांसमोर गाणं म्हणायचं म्हणून मीराचं हृदय जोरात धडधडत होत्या. त्या दिवशी मीरा स्टेजवर उभी राहिली. हात थरथरत होते, आवाज दडपला होता. पण पहिल्याच रांगेत बसलेला अजय तिच्याकडे पाहून अंगठा वर करून हसला. त्या एका हास्याने मीराला जणू ध्येय आला. तिने ते मिटून गाणं सुरू केलं. तिचा गोड मधुर आवाज सगळ्यांच्या मनाला भिडला. टाळ्यांचा कडकडाट झाला. स्पर्धा संपल्यावर अजय धावत आला आणि म्हणाला, "वा मीरा, तू तर कमाल केलीस. खरंच सांगतो, तुझं गाणं ऐकून सगळ्यावर जादू झाली." त्या कौतुकाने मीराच्या मनात एक वेगळंच भाव दाटलं. कधी नव्हे, तर अजयचं बोलणं तिला खूप जवळचं, आपुलकीचं वाटलं. तिच्या नकळत हृदयाच्या कुठल्याशा कोपऱ्यात तिच्यासाठी काहीतरी उमलायला लागलं होतं. त्या दिवसानंतर मीरा आणि अजयची मैत्री अजून घट्ट झाली. कॉलेजच्या प्रत्येक छोट्या कार्यक्रमात, प्रत्येक प्रोजेक्टमध्ये ते दोघे एकत्र असायचे. कॅन्टीनमध्ये बसून चहा घेत गप्पा मारणं, लायब्ररीत नोट्स शेअर करणं, तर कधी कॅम्पच्या बागेत फिरत स्वप्न सांगणं. सगळंच खास होतं. मग मीराच्या मनात सतत एक गुपित वाढत होतं. तिला जाणवत होतं की तिचं अजयवर प्रेम जडलं आहे, मात्र ती मनातल्या मनात घाबरली होती. जर अजयला माझ्याबद्दल असं वाटलं नसेल तर? जर मैत्री बिघडली तर? आणि आई-बाबा ऐकले तर काय म्हणतील? अशी शंका तिचं मन पोखरत होत्या. एका दुपारी वर्ग संपल्यावर दोघं कॉलेजच्या कॅम्पसजवळील चहाच्या टपरीवर बसले होते. अजय हसला, म्हणाला, "मीरा, तुला माहीत आहे का, जेव्हा तू स्टेजवर गात होतीस ना, तेव्हा मला खरंच वाटत की मी तुझ्यावर नजर हटवू शकणार नाही. तू त्या दिवशी खूपच वेगळी दिसत होती." अजयचं हे बोलणं ऐकून मीराचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. तिला वाटलं तो काहीतरी अजून बोलणार, पण अजयने लगेच विषय बदलला. त्या रात्री हॉस्टेलवर मीरा खूप विचार करत बसली. तिच्या मनातल्या शंकेचं रूपांतर आता एका मोठ्या प्रश्नात झालं होतं. अजयलाही माझ्याबद्दल तसंच वाटलं की तो फक्त चांगला मित्र म्हणून वागतोय? त्या रात्री मीराला झोपच येईना. अजयचं वाक्य तिच्या कानात पुन्हा पुन्हा घुमत होतं, "मी तुझ्यावरून नजर हटवू शकलो नाही." हे फक्त कौतुक होतं की माझ्या मागे काहीतरी अधिक होतं? दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये ती अजयला भेटली. तो नेहमीप्रमाणे खुश होता, पण त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं दिसत होतं. लेक्चर संपल्यावर तो म्हणाला, "मीरा, आज संध्याकाळी थोडा वेळ आहे का? कॅम्पसच्या गार्डनमध्ये भेटूया." मीरा आश्चर्यचकित झाली, पण तिने होकार दिला. संध्याकाळ झाली. कॅम्पसला गार्डनमध्ये दिव्यांच्या मंद प्रकाशात दोघं फिरत होते. वातावरण शांत होतं. काही क्षण दोघे शांत बसले. मग अजयने खोल श्वास घेतला. "मीरा,
मला काहीतरी सांगायचे आहे. खूप दिवसापासून मनात दडवलंय. मीरांचं हृदय जोरजोराने धडधडू लागलं. ती नजर खाली घालून बसली. अजय पुढं म्हणाला, आपण मित्र आहोत हे खरं आहे. पण फक्त मित्र म्हणून तुला बघणं आता मला जमत नाही. खरं सांगायचं तर मी तुझ्यावर प्रेम करायला लागलोय. हे ऐकून मीरांच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. तिला विश्वास बसत नव्हता की ती जी भावना लपवत होती ती भावना अजयच्या मनातही होती. थोडा वेळ शांत राहून ती हळू आवाजात म्हणाली, अजय, मी सुद्धा तुझ्यावर मनापासून प्रेम करते. दोघे एकमेकांकडे पाहत स्मित हास्य करत होते. त्या क्षणी त्यांचं जगच बदललं. कॉलेजचं गार्डन त्यांच्या प्रेमकथेत पाहिलं पण बनलं होतं. आता मीरांच्या आयुष्यात सगळं बदललं होतं. अजय आणि मीरा आता फक्त मित्र नव्हते तर एकमेकांच्या मनाजवळचे साथीदार झाले होते. कॉलेजमध्ये एकत्र बसणं, लायब्ररीत पुस्तकांच्या पानातून गुपचूप चिठ्ठ्या लिहिणं, कॅन्टीनमध्ये एकाच प्लेटमध्ये समोसा खाणं, प्रत्येक क्षण प्रेमाचे भाजलेले होते. अजयचा स्वभाव मोकळा आणि खोडकर होता. मीराला सतत हसवत असे. कधी तिच्या पुस्तकात गुलाबाची पोकळी ठेवायचा, कधी वर्गात तिच्या बेंचवर छोटं M+A दिल लिहायचा. मीरालाही त्याच्यासोबत आयुष्य रंगीत वाटू लागलं की आता आधीपेक्षा जास्त आत्मविश्वासाने झाली होती. अभ्यासातही दोघं एकमेकांना मदत करायचे. एकदा कॉलेजमध्ये टूर ठेवली. सगळे विद्यार्थी जवळच्या हिल स्टेशनवर गेले. दुसऱ्या दिवशी सगळे ट्रेकिंगला गेले होते. डोंगरावर उभं राहून खाली दिसणारा निसर्ग इतका सुंदर होता की मीराने डोके मिटले. अजय तिच्याजवळ आला आणि म्हणाला, पाहिलंस का मीरा, हा निसर्ग किती सुंदर आहे. खरं सांगू, मला या सगळ्यापेक्षा सुंदर तू वाटतेस. मीरा अजून असली त्या क्षणी त्यांच्या मनात एक विचार आला. जर आयुष्यभर अजयसोबत असं हसत खेळत जगता आलं तर. तिच्या डोळ्यात स्वप्न चमकू लागली. टूरवरून परत आल्यानंतर काही दिवस दोघं खूप आनंदात होते. पण म्हणतात ना, प्रेमकथेला वळणं येतातच, तसंच काहीसं मीरांच्या जीवनात घडलं. कॉलेजमध्ये नवीन प्राध्यापक आले होते, प्रोफेसर देशमुख. ते खूप कडक स्वभावाचे होते. प्रेमात शिस्त न पाळणाऱ्या. ते खूप रागावत. अजयच्या स्वभावात मोकळा, थोडा खोडकर असल्यामुळे त्यांच्यावर त्यांची वारंवार ओरड व्हायची. एकदा लायब्ररीत मीरा आणि अजय एकत्र बसून प्रोजेक्टवर काम करत होते. त्याच वेळी प्रा. देशमुख आता आले. त्यांनी दोघांना एकत्र पाहिलं आणि कठोर आवाजात म्हणाले, हे काय चाललंय? कॉलेज अभ्यासासाठी आहे, प्रेमासाठी नाही. लक्ष सांभाळा, नाही तर परिणाम भोगावे लागतील. सगळ्यासमोर झालेल्या या अपमानाने मीरांचं मन खट्ट झालं. अजयने तिला समजावत म्हटलं, काळजी करू नकोस मीरा, हे फक्त त्यांचं मत आहे. आपल्याला अभ्यासातही करायचं आहे आणि आपलं नातंही सांभाळायचं आहे. पण खरी अडचण इथेच संपत नव्हती. गावाकडून मीरांच्या घरी पत्र आलं होतं. तिचं वडील लिहिलं होते, मुली, आता तुझं शिक्षण पुरेसे झालं आहे. लवकरच तुझं लग्न ठरवायचं आहे. तू सुट्टीत घरी ये. हे पत्र वाचून मीरांच्या पायाखालची जमीन सरकली. एकीकडे अजयची प्रेम तर दुसरीकडे आई वडिलांची इच्छा. तिचं मन दूध झालं. त्या रात्री तिने डोळ्यात पाणी आणून स्वतःला प्रश्न विचारला, आता काय करायचं? प्रेम टिकवायचं की कुटुंबाचा सन्मान राखवायचा? पत्र वाचल्यापासून मीरांचं मन गोंधळून गेलं होतं. क्लासमध्ये बसली, तिचं लक्ष उडत होतं. लायब्ररीत पुस्तक उघडून ठेवली तरी डोळे भरून येत होते. अजयने हे सगळं ओळखलं. एका संध्याकाळी तो तिला कॅम्पच्या बाकावर घेऊन बसला आणि म्हणाला, मीरा, काय झालंय? तू गेल्या 2-3 दिवसात खूप वेगळी दिसते. माझ्याशी काही लपवतेस का? मीरा काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यात पाणी तरळत तिने हळू आवाजात पत्र तिच्या हातात दिलं. अजयने पत्र वाचलं आणि क्षणभर शांत बसला. मग तिच्याकडे बघून म्हणाला, मला माहीत होतं असं काहीतरी घडेल. पण मीरा, घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. पण अजय, मीरा हळू आवाजात म्हणाली,
माझे आई बाबा खूप साधे आहे. त्यांचं म्हणणं न मानणं म्हणजे त्यांना दुखावणं होईल. ते माझ्यासाठी सगळं आहेत. अजयने तिचा हात हट्ट धरला. मीरा, त्यांना दुखावणं आपल्यालाही नको आहे, पण तू निश्चित राहा. मी त्याच्यासमोर उभा राहील. त्यांना समजावून सांगेल की आपलं प्रेम खरं आहे. तुझं आयुष्य तुझ्या मनाप्रमाणे ठरवावं हेच योग्य आहे. मीराला त्याचं धाडस बघून थोडं समाधान मिळालं, पण तरीही त्याच्या मनात भीती होती. आई बाबा खरंच ऐकशील का? गावाकडची मानसिकता इतकी सोपी बदलणार आहे का? त्या रात्री मीरांच्या मनात फक्त एकच विचार होता, आता माझ्या प्रेमकथेची खरी परीक्षा सुरू झाली आहे. सुट्ट्या लागल्या आणि मीरा गावाकडे परतली. गावात पाऊस टाकताच तिला वेगळाच अनुभव आला. आईच्या डोळ्यात अपार माया, वडिलांच्या चेहऱ्यावर थोडं गंभीरपण आणि नातेवाईकांच्या गप्पात सतत एकच विषय, मीराचं लग्न आता ठरलं पाहिजे. मीरा मनातून खूपच तुटत होती. आई बाबांना मी प्रचंड मानायची, पण अजयवरच तिचं प्रेम इतकं खरंच होतं की त्या करणं त्यांच्यासाठी अशक्य होतं. एका संध्याकाळी वडील त्याच्याशी थेट बोलायला बसले. ते म्हणाले, मीरा, आम्ही तुला शिकवलं, मोठं केलं, आता आमची जबाबदारी पूर्ण करायची आहे. गावातल्या सेठजीचा मुलगा चांगला होता, शिक्षण झालंय, शेती आणि व्यवसाय दोन्ही सांभाळतो. आम्ही त्यांच्याशी बोलतोय. हे ऐकून मीरांच्या अंगावर काटा आला. तिने धाडस करून हळू आवाजात उत्तर दिलं, बाबा, पण मला अजून लग्न करायचं नाही. मला शिक्षण पूर्ण करायचं आहे. वडील कठोरपणे म्हणाले, शिक्षण पुरेसं झालंय. मुलींना फार शिकवायचं नसतं. आता तुझं घर बसवणं महत्त्वाचं आहे. त्या रात्री मीरा खोलीत एकटी बसून रडत होती. तिला अजयची आठवण येत होती. त्याने दिलेले वचन, मी तुझ्यासोबत आहे, तिला आठवलं. तिने ठरवलं की आता अजयलाच सगळं सांगायचं. दुसऱ्या दिवशी तिने शहरात फोन करून अजयशी बोलायला सुरुवात केली. आवाज कोपरा झाला होता. अजय, बाबा, माझं लग्न ठरवणार आहे. मला भीती वाटते. फोनच्या दुसऱ्या टोकाला काही क्षण शांतता होती. मग अजय ठाम आवाजात म्हणाला, मीरा, घाबरू नकोस. मी स्वतः येऊन तुझ्या आईबाबांशी बोलेन. आपल्या प्रेमासाठी मी काहीही करायला तयार आहे. मीरांच्या डोळ्यात पुन्हा एकदा आशेचे किरण चमकला. काही दिवसांनी अजय खरोखरच गावात आला. पहिल्यांदाच गावात पाऊल ठेवताच त्यांच्या मनात थोडं दडपण होतं, पण मीरांसाठी तो निडर झाला होता. घराबाहेरच त्याला भेटली. तिच्या डोळ्यात आनंद आणि भीती दोन्ही होतं. अजय, खरंच आलास? बाबा खूप कडक आहेस. तुला रागवले तर? ती घाबरत म्हणाली. अजयने तिच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाला, मीरा, मी तुझ्यावर प्रेम करतोय. त्यासाठी कुणाच्याही समोर उभं राहायला मला भीती नाही. सत्य सांगणं चुकीचं नाही. त्या संध्याकाळी मीराने धाडस करून बाबांना सांगितलं, बाबा, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. हा माझा मित्र अजय आणि मी त्यांच्यावर प्रेम करते. हे ऐकताच वडिलांना चेहरा लांबूद झाला. काय, गावाबाहेर जाऊन हे शिकवलंय का तुला? आमच्या इज्जतीचा विचार केला नाहीस. या मुलांचं कुठलं कुटुंब ठरली जात तू वेड्यासारखी वागतेस. आई घाबरून शांत बसली. मीरा डोळ्यात पाणी आणून म्हणाली, बाबा, अजय चांगला आहे. तो हुशार आहे, जबाबदार आहे. माझ्या आयुष्यात त्याच्याशिवाय मी काहीच पाहू शकत नाही. वडील अजूनही संतापले होते. ते अजयकडे वळून म्हणाले, आता लगेच इथून निघून जा. परत कधीही माझ्या जवळ दिसू नकोस. अजय शांतपणे पण ठाम आवाजात म्हणाला, काका, मी मीरावर खरंच प्रेम करतो. मी काही चुकीचं करायला आलो नाही. तिचं आयुष्य सुखी करायचं आहे. तुमची परवानगी मिळाली तरच मला आनंद होईल. पण परवानगी नाही मिळाली तरी मी मीराला कधीच सोडणार नाही. वडिलांनी रागाने हात उचलला, पण आई मध्ये पडली. पुरे झालं. आता रागाने काही ठरणार नाही. मुलगी मोठी झाली. तिचं म्हणणं ऐकायलाच हवं. घरात वातावरण खूप तणावानं झालं. मीरा रडत होती. अजय
ठामपणे उभा होता आणि वडील विचारात पडले होते. त्या रात्री घरात एकदम शांतता होती. वडील दिवसभर काहीही शब्द बोलले नाहीत. त्यांच्या मनात प्रचंड दृढ चालू होता. मुलगी आपलं ऐकत नाही, पण तिच्या डोळ्यातून दिसतंय की ती खरंच त्या मुलावर जीव लावते. समाज काय म्हणेल, आपली इज्जत काय होईल? आईने हळूच बाबांशी बोलायला सुरुवात केली. ऐका हो, मुलीचं आयुष्य आहे. आपण जबरदस्ती केली तर ती आयुष्यभर दुःखी राहील. अजय चांगला मुलगा वाटतोय, शिकलेला आहे, हुशार आहे. आपल्याला काय हवंय? मुलगी सुखी राहील तरच झालं ना बाबा? संतापलेलेच होते, पण आईच्या बोलण्याने ते थोडं शांत झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी मीराला आणि अजयला बोलावलं. गंभीर चेहऱ्याने ते म्हणाले, मीरा, तू माझ्या डोळ्यात नजर टाकून सांग, हा मुलगा तुला खरंच सुखी ठेवेल याची खात्री आहे का? मीराने न थरथरात डोळ्यातूनच उत्तर दिलं, हो बाबा, मला त्याच्यासोबत आयुष्य घालवायचं आहे. वडील काही क्षण गप्प राहिले. मग त्यांनी अजयकडे पाहून म्हटलं, बाळा, मी तुला अजून ओळखत नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या मुलींच्या डोळ्यात पाणी आलंयस तर तुला कधीच माफ करणार नाही. तिचा विश्वासघात करू नकोस. अजयने हात जोडून उत्तर दिलं, काका, तुमचं वचन देतो, मी मीराला नेहमी आनंदी ठेवील. हे ऐकताच मीरांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. वडिलांनी जरी स्पष्ट संमती दिली नव्हती, तरी त्याचा राग ओसळत होता. आता पुढचं आयुष्य कसं घडणार हे पाहणं बाकी होतं. गावातील तो प्रसंग जरी कठीण होता, तरी त्यानंतर मीरांच्या आयुष्यात एक नवीन सकाळ उजाडली. बाबांनी जरी पूर्ण संमती दिली नव्हती, तिला अजयच्या प्रामाणिकपणामुळे आणि आईच्या पाठिंबामुळे वातावरण काहीही हलकं झालं नव्हतं. सुट्ट्या संपल्यावर मीरा पुन्हा शहरात आली. कॉलेजच्या कॅम्पसमध्ये पाऊल ठेवताच अजय तिला भेटला. त्यांच्या डोळ्यातून आनंद पाहून मीराला वाटलं, किती मोठा आधार आहे हा माझ्यासाठी. आता त्याचं नातं अधिक घट्ट झालं. दोघं अभ्यासातही एकमेकांना जास्त प्रोत्साहन देऊ लागले. त्या जवळ आल्यामुळे रात्री उशिरापर्यंत नोट्स तयार करणं, लायब्ररीत बसून प्रोजेक्ट पूर्ण करणं, हे सगळं एकत्रच होत. एकदा मीराने थकून जायच्या खांद्यावर डोकं टेकवलं आणि हळू आवाजात म्हणाली, अजय, खरंच सांगते, जर तू माझ्या आयुष्यात नसता तर मी इतकं धाडस कधीच करू शकली नसते. अजयने हसत तिचा हात धरला. मीरा, आयुष्यभर असंच धाडस करायचं आहे आपल्याला. तू माझ्यासोबत आहेस हेच माझं बळ आहे. तथापि कॉलेजमध्ये सगळ्यांना आता त्यांच्या नात्याबद्दल कळायला लागलं होतं. मित्रमैत्रिणी कौतुक करत, पण काही जण टोमणे मारत. प्राध्यापक देशमुख अजूनही त्यांच्यावर नाराज होते. आणि या सगळ्यांच्या मध्ये एक नवा चेहरा त्यांच्या आयुष्यात आला, समीर. तो नुसताच कॉलेजमध्ये दाखला झालेला हुशार श्रीमंत घराचा मुलगा होता. त्यांच्या नजरेत मीराबद्दल वेगळंच आकर्षण होतं. समीर कॉलेजमध्ये नुसताच आला होता, पण त्यांच्या देखणेपणामुळे आणि पैशांच्या जोरावर तो लवकरच सगळ्यांच्या चर्चेत आला. तो आत्मविश्वासाने बोलायचा, महागडी बाईक, ब्रँडेड कपडे, त्यामुळे अनेक मुली त्याच्याकडे आकर्षित होत. पण समीरच्या नजरा मात्र मीरावरच खिळल्या होत्या. पहिल्यांदा मीरा तिला ग्रंथालयात पाहिलं तेव्हा तो थबकूनच गेला. नंतर कॅन्टीनमध्ये, कॅम्पसच्या गार्डनमध्ये, जिथे मीरा असेल तिथे समीर नकळत पोचायचा. एकदा प्रोजेक्टच्या चर्चेत तो मीराजवळ आला आणि म्हणाला, हाय मीरा, तू खूप टॅलेंट आहे. माझ्या ग्रुपमध्ये आलीस तर आपला प्रोजेक्ट बेस्ट होईल. मीरा हसत म्हणाली, थँक यू समीर, पण मी आधीपासून अजयसोबतच आहे. आम्ही दोघं मिळून प्रोजेक्ट करत आहोत. समीरच्या चेहऱ्यावरचा हसू काही क्षणात ओसरला. तो म्हणाला, म्हणजे हा अजयचं माझं अडथळा आहे? हळूहळू समीर अजयशी स्पर्धा करू लागला. कॉलेजमध्ये चांगले मार्क मिळवणं असो किंवा कार्यक्रमात स्टेजवर चमकणं, तो नेहमी अजयपेक्षा वरचढ ठरण्याचा प्रयत्न करू
लागला आणि मीराला अप्रत्यक्षपणे आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत राहिला. अजयला हे सगळं लक्षात येत होतं, पण त्याने मीरासोबत कधीही समीरबद्दल वाईट बोललं नाही. तो फक्त मनातच ठरवला होता, माझं प्रेम इतकं खरं आहे की कोणत्याही मोहाल मीरा कधीच बळी पडणार नाही. पण खरी कसोटी अजून यायची होती. मीरांच्या आयुष्यातला संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला होता. तिला स्वतःचं आयुष्य उभं करायचं होतं, पण परिस्थिती प्रत्येक पावलावर तिला थांबवत होती. तरीही तिच्यातली जिद्द कमी होत नव्हती. कॉलेज संपल्यानंतर नोकरीसाठी तिने अनेकदा ठिकाणी अर्ज केले. सुरुवातीला नकार मिळाले, तरी तिने हार मानली नाही. शेवटी एका प्रोजेक्टवर कंपनीने तिला छोट्या पगाराची नोकरी मिळाली. जरी पगार कमी होती, तरी घराला हातभार लावण्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. मीरांच्या आईला आता थोडा दिलासा मिळू लागला. मुलगी नोकरी करते, घराला मदत करते, हीच गोष्ट तिच्यासाठी मोठा आधार होती. पण वडिलांचा त्रास मात्र तसाच सुरू होता. दारू पिऊन घरात रोजचा गोंधळ, आईला शिवीगाळ, मारहाण, हे सगळं मीराला मानसिकतारित्या थकवत होतं. एका दिवशी ऑफिसमधून घरी येताना मीरांची भेट पुन्हा जुन्या कॉलेजमधल्या तिच्या जवळच्या मैत्रिणी प्रज्ञाशी झाली. दोघी बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळे खूप वेळ बोलल्या. प्रज्ञाने मीरांच्या चेहऱ्यावरचा थकवा ओळखला. ती म्हणाली, मीरा, तू किती दमलेली दिसते. काहीतरी प्रॉब्लेम आहे का? मीराने थोडं हसत विषय बदलण्याचा प्रयत्न केला, पण प्रज्ञा हुशार होती. तिने मीराकडून सगळं खरं काढून घेतलं. मग प्रज्ञा म्हणाली, तू कायमचं असं एकटीने सगळं पेलत राहिली तर तुझं आयुष्य संपेल. तुला कुणीतरी साथ देणं गरजेचं आहे. किमान माझ्याशी बोलत राहा. मीराला प्रज्ञाच्या शब्दात खरं वाटलं. तिला आपल्या दुःखाचं ओझं कुणासमोर मांडावं थोडं हलकं वाटलं. पण दुसरीकडे घरचा गोंधळ वाढतच चालला होता. वडील आता तिच्या पगारावर डोळा ठेवू लागले. तिला खूप वेळा मारहाण करण्याची धमकी देत होते. एकदा तर म्हणाले, तुझा पगार मला दे, नाहीतर हे घर सोडून निघून जा. हे ऐकून मीराच्या मनात प्रचंड वादळ उलटलं. तिने ठरवलं, आता ती आपलं आयुष्य वाया घालवणार नाही. काहीतरी मोठा निर्णय घ्यायचाच आहे. मीराने त्या रात्री झोप डोळ्याला लावलीच नाही. वडिलांचे शब्द सतत कानावर घुमत होते, पगार मला दे, नाहीतर घर सोडून जा. तिला आईचं खूप वाईट वाटत होतं. आईला एकटीला सोडून जाणं तिला जड जात होतं, पण स्वतःचं भविष्यही अंधारात ढकलणं तिला मान्य नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जाताना मीराने प्रज्ञाला सगळं सांगितलं. प्रज्ञा म्हणाली, मीरा, तुला खरंच या वातावरणातून बाहेर पडायचं हवं. तुझ्यात खूप टॅलेंट आहे, फक्त तू स्वतःसाठी उभा करायचं ठरवलं. मीराने प्रज्ञाचा सल्ला मानला. तिने ठरवलं, पुण्यात नोकरी शोधायची, तिथे संधी जास्त मिळतील. ती गुपचूप नोकऱ्यांना अर्ज करू लागली. काही दिवसातच एका मोठ्या कंपनीत तिला इंटरव्ह्यूचं कॉल आलं. इंटरव्ह्यू उत्तम झालं आणि मीराची सिलेक्शन झाली. पगारही खूप चांगला होता. आता प्रश्न होता आईला सांगायचा. संध्याकाळी ती धीर एकटून आईजवळ बसली आणि म्हणाली, आई, मला पुण्यात नोकरी मिळाली आहे. तिथे राहील तरच मी पुढे जाऊ शकणार नाही, पण तुझी काळजी वाटते. आईच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, बाळा, मी तुझ्यासाठी सगळं सहन केले, पण तू मात्र तुझं आयुष्य बर्बाद करू नकोस. जा, मोठं हो, मी तुझ्या पाठीशी आहे. आईच्या आशीर्वादाने मीराने मनाला बळ मिळालं. तिने दुसऱ्याच आठवड्यात पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. पण वडिलांना हे कळलं आणि त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. माझ्या घरातून पळून जायचं तुला जर इतकं करायचं असेल तर इथून कायमचं निघून जा. मला तुझं तोंड पुन्हा दाखवू नकोस. मीराने शांतपणे उत्तर दिलं, ठीक आहे बाबा, मी जात आहे, पण एक दिवस माझं यश तुम्हाला दाखवेल. त्या रात्री मीराने फक्त एक बॅग भरली आणि आईला घट्ट मिठी मारून पुण्याला निघाली. तिच्या आयुष्याला हा नवा
प्रवास होता, ची अज्ञात पण आशेने भरलेला. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.